सांगली जिल्ह्यातील कुपवाड भागामध्ये 15 ऑगस्टला केसरकर पती पत्नीवरती जीवघेणा हल्ला झाला होता। त्यामध्ये आता पत्नी पाठोपाठ पतीचा देखील मृत्यू झालाय। पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झालेला होता, तर गंभीर जखमी पतीवरती मिरज रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। मोहन केसरकर आणि मनीषा केसरकर असं मृत्यू झालेल्या पती पत्नीचं नाव आहे। घरासमोर कचरा टाकण्याच्या वादातून आरोपी फरीद शेखनं हल्ला केला होता। त्यामध्ये त्यानं हातोडीनं मारहाण देखील केलेली होती आणि दरम्यान 15 वर्षीय मुलीनं आरोपीवरती गंभीर आरोप केलेत। आरोपी आधीपासूनच कुटुंबाला त्रास देत होता। हा एरिया माझा आहे, इथून निघून जा असं धमकावत होता, असं देखील म्हणत मुलीनं न्यायाची मागणी केली आहे। पप्पांना कानाखाली मारून पप्पांच्या डोक्यात हातोड्याने वार केला। तेव्हा मी स्वतः त्या माणसाला लाकूड फेकून मारले। माझी मम्मी अडवायला जात होती, तर माझ्या मम्मीला 4 ठिकाणी पोटामध्ये सुरीने वार केला आहे असं, आणि तो माणूस सायकल घेऊन गेला आहे। त्या माणसाचं नाव फरीद अब्दुल शेख। या माणसाने माझ्या मम्मी पप्पांना मारला आहे, तर माझ्या मम्मी पप्पांना न्याय हा मिळालाच पाहिजे।